थेट जाऊयात विधानसभेत. 972 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे 1 आणि 2 एकत्र घेतोय आपण उत्तर. 2 कोण मांडतो? मांडा 2 पण मांडा तुम्ही. प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे, आपण आता ठरवलंय 1, 2, 3 पण बोलू शकतो. चला. अध्यक्ष महाराज, औष्णिक विद्युत केंद्रातल्या राखेचं हा जो विषय आहे अध्यक्ष महाराज, हा भयानक आहे. नुसता एका आपल्या औष्णिक भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे औष्णिक केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी या राखेचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतीवर आणि मानवी जीवनावर होताना आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, अलीकडच्या काळामध्ये आपण राखेपासून विटा बनवायला निघालो, सिमेंटमध्ये वापरायला निघालो, पण तरी सुद्धा या राखेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे अनेक आपण पाहतोय की स्थानिकांनी अनेकदा शासनाला तक्रारी केल्यात, लोक तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला तक्रारी केल्यात, पण ज्या पद्धतीचं याच्यामध्ये जसं आपण रेती माफिया तयार झालेत तशासारखं आता राखेचे पण माफिया तयार झालेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना शेतीचं नुकसान आणि जीवित